तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा एक उलटफेर होताना पाहायला मिळत आहे। इथे टीव्हीके हा सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय, तर जो पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येईल असं वाटत असताना तो डीएमके मात्र तिसऱ्या स्थानी फेकला गेलेला आहे। स्टॅलिन यांच्या पश्चिम बंगालमध्ये कलानुसार भाजप आघाडीवर आहे। भाजप बहुमतापासून फक्त 10 जागा दूर आहे। 148 ही मॅजिक फिगर आहे आणि भाजप 138 वर पोहोचले, तर टीएमसी 129 जागांवर पोहोचलेली आहे। मॅजिक फिगरच्या अगदी जवळ आहे भाजप। 148 ही मॅजिक फिगर आहे आणि भाजप आता पोहोचले 138 वर। भाजपकडून सुरुवातीपासून दावा करण्यात आलेला आहे की यंदा आम्ही पश्चिम बंगालमध्ये 170 प्लस जागा जिंकणार। इकडे ममता बॅनर्जींनी दावा केलेला होता, कार्यकर्त्यांना आश्वस्त केलेलं होतं की आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकतोय। मात्र सध्याचे कल जर आपण पाहिलं तर भाजप 138 आणि टीएमसी 129 जागांवर आघाडीवर। पश्चिम बंगालमध्ये कलानुसार भाजप बहुमतापासून अवघ्या 10 जागा आता दूर आहे। कलानुसार आसाम पुदुचेरीमध्ये भाजपला बहुमत मिळते। आपली सत्ता आसाम आणि पुदुचेरी या ठिकाणी भाजप राखते। पश्चिम बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप 138 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस 129 जागांवर आघाडीवर आहे। 148 हा बहुमताचा आकडा आहे पश्चिम बंगालमधला आणि या बहुमताच्या आकड्यापासून भाजप फक्त 10 जागा दूर। तामिळनाडूमध्ये आपण पाहतो, तामिळनाडूमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। टीव्हीके 99 जागांवर म्हणजे शतकापासून फक्त 1 जागा दूर आहे। एआयडीएमके 69 आणि डीएमके 50 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। सत्तेत असलेल्या स्टॅलिन यांच्यासाठी एक मोठा धक्का। हॅट्रिक करण्याच्या तयारीत असलेले स्टॅलिन यांच्यासाठी हा एक मोठा धक्का। प्रत्येक पक्ष जो आहे तो विजयाचा विश्वास व्यक्त करत असतो आणि टीव्हीकेची सुद्धा तशीच घौडदौड। इकडे केरळमधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। यूडीएफ 94, त्याच्याने एलडीएफ 41 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप एनडीए जी आहे ती 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आणि केरळमध्ये जर आपण आकडे आतापर्यंतचे पाहिले तर माकपनं 77 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत। आसामची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप 86 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 28 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर एका जागेवर आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। एनडीए आणि एएसएम यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काटेकी टक्कर आसाममध्ये। इकडे पुदुच्चेरीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप 22 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस आघाडी 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुदुच्चेरीमध्ये केंद्रशासित प्रदेश आहे, 30 जागा आहेत आणि एआयएनआरसी आणि भाजप यांची या ठिकाणी युती आहे। भाजपने या ठिकाणी 10 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत। तिकडे तमिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर स्टॅलिन यांना मोठा धक्का बसणार, कारण की आकडेवारी कल तरी सध्या तरी हेच चित्र दर्शवतंय। कलांमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाचं शतकाकडे वाटचाल आहे। जवळपास 99 जागांवर टीव्हीके पक्ष आघाडीवर आहे। त्यामुळे तमिळनाडूमध्ये एमके स्टॅलिन यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे। स्टॅलिन यांचा डीएमके हा 3ऱ्या स्थानी फेकला गेलेला आहे। कलांमध्ये एआयडीएमके हा 2ऱ्या स्थानी आलेला आहे। तमिळनाडूचं राजकारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या अवतीभोवतीच राहिलेलं आहे। मात्र टीव्हीके पक्ष जो नव्याने आलेला पक्ष आहे, सुपरस्टार थलापती विजय यांचा हा पक्ष आहे। 2024 मध्ये या पक्षाची स्थापना झालेली होती। मात्र या पक्षाची रणनीती आणि ज्या पद्धतीने प्रचार करण्यात आला त्यानुसार टीव्हीकेला फायदा होत असल्याचं पाहायला मिळतंय।